छान अशी नागलीच्या पापडाची रेसिपी घेऊन आलेली आहे मी आज तुमच्यासाठी। लग्नात जे आपण खातो ना ते नागलीचे पापड, छोट्या साईजचे बघा, असे मस्तच नागलीचे पापड झालेले आहे आपले। मग चला मी पुढील रेसिपी मध्ये तुम्हाला दाखवते। त्याच्या आधी कमल आहे किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। रेसिपी पूर्ण बघा। माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। नागली घेतलीये, मापाने म्हटले ते 1 किलोचं माप आहे। 1 किलो नागली घेतलेली। आता तुम्हाला वजनी प्रमाण दाखवते त्याचं। छोटा काटा घेतलेला आहे, तो आपण चालू करून घेतलेला आहे इथे। त्याच्यावर एक प्लास्टिकची पिशवी ठेवून घेतली, त्याच्यामध्ये आपल्याला नागली मोजायची। आता बघा हे मायनस करून घेतलं मी। आता याच्यामध्ये आपण ही नागली ओतून घेऊ, म्हणजे ते मापाचं प्रमाण झालंय हे वजनी प्रमाण। 1 किलोच्या मापाने पण तुम्हाला मोजून दाखवले आणि वजनी पण दाखवलं। नागली आपण परत एका भांड्यामध्ये घेतले, त्याच्यामध्ये पाणी टाकलं। व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचे। किती घाण पाणी दिसतंय नागलीचं। दोन्ही हाताने व्यवस्थित चोळून घेतले। आता हे घाण पाणी काढून घेते। पहिलं पाणी काढून घेतलं, परत त्याच्यामध्ये पाणी टाकलं। परत थोड्या हाताने चोळून घ्यायचे। ते पण पाणी काढून घेते। 2 पाणी काढून घेतले। आता तिसऱ्या वेळेस परत पाणी टाकते त्याच्यामध्ये। जोपर्यंत आपल्याला स्वच्छ पाणी होत नाही तोपर्यंत पाणी काढून घ्यायचे। हे पण पाणी काढून घेते। परत पाणी टाकून घेतलं। 4 वेळेस मी स्वच्छ अशी धुवून घेतले। आता आपल्याला ही 2 दिवस पाण्यात ठेवायचे नागली। पाणी भरपूर टाकायचं। नागली बुडून आपल्याला त्याच्या डबल वरती पाणी असं या पद्धतीने पाणी टाकून घ्यायचंय। हे बघा, आता हे आपल्याला 2 दिवस भिजत ठेवायचे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळची काढून तिला कपड्यात बांधून ठेवायचे, म्हणजे तिला छान असे मोड येईल। तर मी आता 2 दिवस ही पाण्यात भिजत ठेवते आणि मग ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी रात्रीची काढल ना, ती बांधून ठेवल। त्याच्या दुसऱ्या सकाळी मोड आल्यानंतर मी तुम्हाला परत त्याचं दाखवेल कशा पद्धतीने त्याला मोड आले। असं नागली आपण स्वच्छ धुवून 2 दिवस पाण्यात भिजत ठेवलेली होती, तर ती 1 दिवस मी बांधून ठेवली। असे हलकेसे मस्त मोड आले बघा, तिला सफेद सफेद दिसत आहे। आता हिला व्यवस्थित वाळून मग मी गिरणीतनं दळून आणते। 1 किलो नागली धुवून 2 दिवस पाण्यात ठेवून बांधून तिला मोड आली, त्याच्यानंतर वाळून दळून गाळून घेतली। एवढं पीठ भरलंय त्याचं। मग आता याच पातेल्याने आपल्याला पाणी घ्यायचं। या पातेल्यातलं पीठ मी पातेल्यात घेतलं होतं। आता तीच पिठाची पातेली आहे, त्याच्यामध्ये मी पीठ परत काढून घेते, म्हणजे आपल्याला पाणी हे मोजून घ्यायचं। गॅसवर एक पातेलं ठेवून घेतलं, त्याच पातेल्याने 1 पातेलं एवढं मी पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं। पाण्याला उकळी येऊ देऊ आपण, त्याच्यावर आपण झाकण ठेवू। पाण्याला छान अशी उकळी आली आहे, आवाज येत असेल। आता आपण 1 किलो नागलीचे पापड बनवत आहोत। त्याच्यासाठी 2 चम्मच पापड खार व 2 चम्मच एवढं मीठ घेतलेले आहे।
त्याला उकळी आली. आता आपण पीठ टाकून घेऊ त्याच्यामध्ये. पीठ व्यवस्थित असं पसरून घेऊ. याला लगेच आपल्याला याने खिशी नाही घ्यायची. हे पीठ आपल्याला शिजून घ्यायचे थोडे वेळ. मी आता झाकण ठेवते. एक 5 मिनिटं मी याला शिजून घेते पिठाला. मिनिटं झाले. मला झाकण ठेवून घेतलं होतं. मस्त आपलं पीठ ते शिजलंय आता व्यवस्थित. आणि कपड्याने पकडते. गॅस कमी करून घेतलेला आहे. हळूहळू असं बोटेने आपल्या गठुळ्या व्हायला नको एवढी काळजी घ्यायची फक्त. बघा येरून घेतलंय आपलं पीठ. मस्त कलर पण आला त्याला. आता हे शिजलं का कसं समजायचं बघा. असं हाताला लावून घ्यायचं. लगेच अशी गोळी व्हायला पाहिजे त्याच्या हाताला. चिटकलं नाही म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित शिजले. तरी पण आपल्याला अजून पण एक 5 मिनिटं त्याला व्यवस्थित वापर करू द्यायचं. छान मस्त आपलं शिजलं इथे. कपड्याने मी झाकून पुन्हा मी 5 मिनिटं तसंच ठेवलं. आता ही पिशवी स्वच्छ धुवून आणि मी कोरडी करून पुसून घेतली. आता आपण सर्व पीठ पिशवीमध्ये काढून घेऊ. म्हणजे काय होईल, पीठ पण आपलं गरमच्या गरम राहील आणि छान असं मळून पण घेता येईल. छान असं मळून घ्यायचं. पिशवी अशी घट्ट पकडायची म्हणजे पीठ आपलं पुढं नाही येणार. पीठ मस्त व्यवस्थित आपलं हे मळून झालं. थोडंसं आता तेलात हात लावला. आपल्याला हे छोटे पापड बनवून घ्यायचे. त्याच्यासाठी छोटे छोटे गोळे घ्यायचे आपल्याला. आपल्या लग्नात जे पापड आपण सगळ्यांनीच खाल्लेले ते पापड बनवायचे आपल्याला. बघा मस्त असे छान छोटे पापड आपण वाटीने पण करू शकतो. असे आपल्याला ह्या पद्धतीचे छोटे पापड बनवून घ्यायचे. त्याच पद्धतीने मी परत कागद मी छोटे कापून घेतलेले त्याच मापाचे हलकसं असं दाबून घेतलं. पुन्हा वाटीच्या साह्याने मी गोल करून घेतलं. साईडच्या कडा काढून घेतल्या. पुन्हा तो पापड असा हातावर बघा आपलं पीठ किती छान शिजलेले आहे. म्हणजे हाताला पापड पण चिटकत नाही. सगळ्यांनी आपण जे खाल्लेले लग्नातले पापड नागलीचे, म्हणून आपण त्याच्यामध्ये मीठ व पापड एवढ्या 2च वस्तू वापरलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये मी निगाळेचं पण निगाळे गाळून आणि उरलेलं दळून ते पण पीठ त्याच्यामध्ये मी मिक्स करून घेतलेले आहे. बघा थोडेसे जाड पण केले ना तरी पण हलकसं असं दाबायचं. थोडे आपण जे लग्नातले पापड खातो ना थोडेसे जाडच असतात. असं मी आता थोडा मोठा बनवलेला आहे. त्याच्यामुळे मी काय करते आता त्याचे 2 पापडे बनवून घेते. बघा थोडं जाड पकडले मी आता. छान मस्त इथे आपले 2 पापड एकाच याच्यामध्ये तयार झाले. आता मी याच पद्धतीने सर्व पापडे बनवून घेते. नागलीचे पापड आपण इथे तयार करून घेतले. छान मस्त वाळले पण तुम्ही बघू शकता. मस्त असे वाळले. प्रत्येकाने लग्नात खाल्लेले छोटे नागलीचे पापड. आता मी तळून दाखवते तुम्हाला. कढईमध्ये मस्त तेल टाकून घेतलं. आता आपण पापड टाकू त्याच्यामध्ये.
बघा मस्त आपले पापड. आता तेल व्यवस्थित टाकलं, गॅस थोडंसं कमी करून देते. त्याच पद्धतीने दुसरे पण पापड असेच टाकत चालते. तेलात टाकल्या छान मस्त फुलतात ते. छान अशी नागलीच्या पापडाची रेसिपी मी बनवून दाखवली तुम्हाला. पापड मस्त तळून पण दाखवले तुम्हाला. केलेले पापड दाखवते. हा आपला कच्चा पापड, हा आपला तळलेला पापड. बघा किती छान मस्त फुगतो. लग्नामध्ये आपण जे खातो ना ते नागलीचे पापड. किती छान कुरकुरीत, एकदम छान असे मस्त कुरकुरीत. अजून एक तुम्हाला तोडून दाखवते. मस्त आपले नागलीचे पापड इथे तयार झाले. तुम्ही या पद्धतीने करून बघा. माझी रेसिपी आवडलीच तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.